जय हिंद श्रोत्यांनो, कसे आहात मित्रांनो? छान आहात ना? तर आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. अ, ताणतणावमुक्त जीवन जगण्यासाठीचा अजून एक सुंदर असा मार्ग, त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. जो की मेडिटेशन म्हणजेच ध्यान. तर ध्यानाचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये? तर पहिला मुद्दा असा आहे की ध्यान हे आपल्या मन, मेंदू आणि शरीर या तिन्हीलाही स्वच्छ करण्याचं काम करतं. म्हणजेच मन, मेंदू आणि शरीर यामधली घाण काढण्याचं काम असेल तर त्याला मदत करतं. म्हणजेच की मेंदूमधील जे निगेटिव्ह विचार आहेत किंवा ट्रेस आहे, ताणतणाव आहे, हे दूर करण्याचं काम करतं. मनामध्ये भीती असेल, चिंता असेल, सारखं एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल किंवा एखादं विचार सातत्याने मनात सतावत असेल, तर तो देखील मेडिटेशनच्या माध्यमातून निघू शकतो. आणि शरीर म्हटलं तर शरीरामधले सुद्धा निगेटिव्ह टॉक्झिन्स बाहेर पडण्यासाठी मेडिटेशनमार्फत मदत होते. एक ध्यानस्थ बसल्यानंतर श्वासोच्छवासाचं नियंत्रण ठेवल्यानंतर आपल्या बॉडीमधले निगेटिव्ह इफेक्ट बाहेर पडतात. हे देखील महत्त्व आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात सेकंड मुद्दा म्हणजे की आपल्याला सदैव आनंदी, उत्साही आणि फ्रेशनेस देण्याचं काम म्हणजे मेडिटेशन करत असतं. दिवसभर आपण 20 मिनिटाचं किंवा 10 मिनिटाचं मेडिटेशन केलं, स्वतःसाठी थोडासा वेळ दिला, तर ते मेडिटेशन आपल्याला दिवसभर फ्रेश ठेवण्याचं काम करतं. आपल्या चेहऱ्यावर एक ग्लो असतो, आपल्याला उत्साही वाटतं दिवसभर. म्हणजेच की मित्रांनो, मला असं सांगायचं आहे की हे एक दिवस केल्यानंतर नाही होणार आहे, की तुम्ही ह्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. मेडिटेशन पाठीमागं तुम्ही रोज स्वतःला 20 मिनटं, 10 मिनटं, तुम्हाला जेवढा वेळ आहे, जेवढं तुम्ही देऊ शकता तेवढं तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त 10 मिनटं, कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 मिनटं तुम्ही मेडिटेशन करू शकता. मी मानू शकते की एखाद्याला सवय नसेल किंवा एखाद्याला मेडिटेशनला बसायचा कंटाळा वगैरे येतो किंवा असं वाटतं पाठ दुखते, कंबर दुखते, मन लागत नाही, खूप वेळ बसवत नाही, मुंग्या येतात. पण ज्यावेळेस सातत्य असतं, ज्यावेळेस आपण सातत्याने एखादी गोष्ट करतो, त्यावेळेस हे सगळ्या सवयी लागून जातात. तर मित्रांनो, सगळ्यात आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हटला तर मेडिटेशनमुळं आपल्या आयुष्यातील जी काही म्हणजे आपलं ब्रेन आहे, तर मेडिटेशनच्या सातत्यामुळं हा एक सगळ्यात मोठा इम्पॅक्ट काय होतो की आपली इंट्युशन पॉवर जी आहे, आपल्या आपल्या मनामधली किंवा आय मीन आपल्याला जो दृष्टिकोन जो आहे, जो आपण डोळे बंद करूनसुद्धा आपल्या स्वतःबद्दल काही क्लू देऊ शकतो. आय मीन की एखादी व्यक्ती बघा सांगते की मला एखाद्याच्या नजरेत बघितल्यानंतर मला त्याचा स्वभाव कळतो. एखाद्याच्या बोलण्यातून, त्याचं टोनमधून मला त्याचं विचार कळतात. तर इंट्युशन पॉवर जी खूप मोठी दिव्यता आहे. आय मीन मला असं म्हणायचं की एवढं काय आपण साधू संतांसारखं किंवा त्या मेडिटेशनमध्ये एवढं डीपमध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्यांना जाता येत नाही. परंतु एक छोटीशी एक पॉवर जी आहे ती ॲटोमॅटिकली निर्माण होते. ही मी स्वतः अनुभवते आणि मी तुमच्याशी शेअर करते ही गोष्ट की खरंच आपल्या कॉन्सन्ट्रेशन पॉवर असेल, आपली इंट्युशन पॉवर असेल, ही ब्रेनमध्ये ॲक्टिव्ह व्हायला रिप्रेझेंट करतं. आय मीन की होतेच. ही सातत्याने केलेल्या गोष्टींवर हे इम्पॅक्ट करतं. ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करता, तुम्हाला सवय लागते, दररोज तुम्ही त्याच्यामध्ये मेडिटेशन करता, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि पूर्णपणे मन एकदम हलकं हलकं शांत असं वाटतं ना. तर म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फील करायचं असेल की मी खूप शांत आहे, सगळ्या जगातून मुक्त आहे, मला विचारांमधून बाहेर पडायचं आहे वगैरे, तर एकमेव मात्र एकच उपाय आहे, म्हणजे मेडिटेशन. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.